रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या भाचीचा उद्या साखरपुडा आहे. तर आजच तयारी चालू आहे मेहंदी काढायची. आणि मेहंदी काढायला इथं गर्दी कमी नाही बरं का बाहेर. पण मग काय मित्रांनो, स्वयंपाक चालू होता. आदल्या दिवशी ना गुलाबजांबू आणि शेव आदल्या दिवशीच करून ठेवावं लागते. म्हणजे मग सकाळी सकाळी बाकीचा स्वयंपाक गरम गरम होतो. आणि सकाळीच मग आचार्याने राहिलेला स्वयंपाक सुरू केला. इकडं स्वयंपाकाचं काम चालू होतं तोपर्यंत तिकडं मग मंडपवाल्याने पण आपलं काम चालू केलं. मंडपवाल्याने सकाळी असं मंडप आणि गाद्या हातरून तळीपीठ काम चालू होतं. हे आपला महेश मित्र त्याचाच मंडप आहे बरं का. आणि मग काय मंडपाचं काम झालं. मग सगळे पाहुणे रावळे जमा झाले. आणि मग फक्त वाट पाहत होती गुरु आता नवरदेव नवरीची. मग ही आमची नवरी नटून थटून आली. त्याचबरोबर मग नवरदेवचाही बघण्याचा कार्यक्रम झाला. मग काय सुपारीचा कार्यक्रम. आणि मग 5-6 मोठी सुपारी कमी कॅमेरेवाले ते अंगठ्याला इतके बारीक पाहत होते. मग काय नवरदेव नवरीने झटपट त्या अंगठ्या हातात घालून घेतल्या. म्हणजे नको परत जायला कुठं. मग काय इकडं तोवर पाहुणे आम्ही जेवायला बसून दिले. हे नवरीच्या आईचं इथं काहीतरी वेगळंच चालू होतं. मग काय सगळे मित्र परिवार वाढून दमला होता. ते म्हणे आता आम्ही जेवायला बसून घेतो. मग काय त्यांनी झटपट जेवण उरकले. मग राहिला पुढील कार्यक्रम टोप्याचा. मग काय 21 पाट्या तयार केल्या होत्या. त्या होत नाही तर मग इकडे नवरदेव नवरी जाते नवीन फॅशने केक कापायची. केक कापून झाला. सगळे आमचे पाहुणे रावळे बसले होते. आता यांना वाटं लावायचं होतं. द नेवास्कर युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मित्रांनो.